करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेलो आहोत, त्याचप्रमाणे नात्यांचा सुद्धा एक भाग दिलेला आहे. नातं डायरेक्टली मिळालेलं नाहीये आणि मिळालेलं नातं कधी तोडायचं नाहीये, कारण ती नाती, ती माणसं पुन्हा आपल्या आयुष्यात कधीच येत नसतात. भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करता यायला हवं. आपण आपल्या आयुष्यामध्ये आहे ना सर्व गोष्टी अनुभवतो. ज्याप्रमाणे आपण कर्म करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, पैसा जसा साठवतो ना, जसा पैशाला सुगंध आहे ना, तसं नात्यांना सुगंध असला पाहिजे. बरोबर आहे. पैसा सर्वस्व आहे, परंतु पैशापेक्षा सुद्धा नाती खूप गरजेची आहेत. आपल्याला काही खरेदी करायची असेल तर आपण पैशाने खरेदी करू शकतो, परंतु नातं हे असं आहे, ते पैशाने खरेदी करू शकत नाही. विचाराने प्रत्यक्षपणे अनुभवता येतं. मग आता नातं आणि पैशाचा भाग समर्थांनी दिलेला आहे. पैसा आज आहे तर उद्या नाहीये. असलेला पैसा उद्या जरी गेला तरी उत्तम रीतीने परत उभा राहून जे गेलेलं भांडवल आहे, जेवढी गेलेली संपत्ती आहे, तेवढे अपार कष्ट मेहनत करून पुन्हा उभं करता येईल. परंतु तुटलेली नाती परत जोडता येत नाही. का भाग दिलेला आहे? इमारत बांधायची आहे, पायाच भक्कम नसेल, इमारत ढासळते, इमारत पडते. कारण का? पाया भक्कम नाही. मग आपल्या आणि नातेवाईकांचं का विरोध होतो? आपल्या आणि नातेवाईकांचं असं काय भांडण होतं आणि असं काय संवाद घडतं की त्याच्यामुळे वाद निर्माण होतं? भाग दिलाय ना समर्थांनी. आपल्याला 84 लक्ष युनी फिरून आल्यानंतर जो नरदेह प्राप्त झालेला आहे, जेवढी आपली शिल्लक आहे, त्या शिल्कीच्या आधारे आपल्याला तेवढंच आयुष्य या पृथ्वी तलावर प्राप्त आहे. पुन्हा आपल्याला जाणंच आहे ना. शेवटी काय घेऊन आलेलो आहोत? रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार आहोत. कोणी आपल्यासोबत नसणार, पैसा सुद्धा आपल्यासोबत नसणार, नाती सुद्धा आपल्यासोबत नसणार, परंतु सोबत असतील ते फक्त विचार, स्मरण. प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे? आपण ज्यावेळी कष्ट करतो त्यावेळी पैसा आपण कमवतो, पैशाला महत्त्व आहे. आणि ज्यावेळी आपला बघा एखाद्याशी संवाद घडतो त्यावेळी मित्रत्वाची नाती निर्माण होतात. परंतु तेच मित्रत्व, तेच शेजारी, तेच नातेवाईक आपल्याला शेवटच्या, बघा आपला शेवटचा दिवस असेल, का समर्थ म्हणाले शेवटचा दिवस गोड व्हावा? का संतांची शिकवण आहे. त्यांच्या मुखामध्ये सुद्धा आपलं नाव असलं पाहिजे. एवढं मोठं कार्य करा. म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सरा. आपण प्रत्यक्षात काय करत आहोत?
नाती गोती बाजूला ठेवली, घरातली मंडळी सुद्धा बाजूला केली आणि राहतो ते कशाच्या जीवावर? पैशाच्या जीवावर. परंतु पैसा सर्वस्व नाही आहे. पैशाने सर्व जरी विकत घेतला येत असलं तरी शेवटी माणुसकी टिकवणं खूप गरजेचं आहे, बरोबर ना? म्हणून त्या आयुष्यात पुन्हा पुन्हा कधीच येत नाही आहे. पुनरपी संसारा येणे नाही. आपण विचार करतो समोरची व्यक्ती कोण आहे, आपल्याशी कशी वागते, बरोबर ना? आपण त्याच्याशी कसं वागतो? समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि आपला स्वभाव ज्यावेळी परस्पर, बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्यावेळी एकमेकांची मनं जुळली जातात, एकमेकांची विचार ज्यावेळी जुळतात, त्यावेळी ते काम उत्तम रीतीने होत असतं. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्यावर ज्यावेळी सुख येतं, आपल्यावेळी ज्यावेळी दुःख येतात, सुख आलं की आपण सर्वांना विसरून मोकळं हो. थोडाफार पैसा आला ना, बघा या देहाचा भाग चालू आहे, खिशामध्ये फूक मारून आपण पैसे देऊ, इतका पैशाचा अहंकार. आपल्या गळ्यामध्ये बघा चैन असेल, हातामध्ये ब्रेसलेट असेल, बोटांमध्ये अंगठे असतील, 100 वेळा ते आपण हात झटकणार का? लोकांनी माझ्याकडे पाहावं. परंतु नातं टिकवणं खूप गरजेचं का आहे सांगू? समर्थ म्हणाले, हक्काचा माणूस आपल्याला ज्यावेळी दुःख होतं ना, त्यावेळी ते दुःख सांगायला सुद्धा एक हक्काचा माणूस असावा. आणि ज्यावेळी आपण त्याच्याशी बोलतो ना, जे दुःख आहे ना ते एकमेकांशी शेअर केल्यावरच ते कमी होत असतात. हाच बघा प्रत्यक्षपणे 100 दुखण्यांना औषध आहे. आपल्याला आजार पण येत असतं, 72 रोगांवर एकमात्र औषध दिलेलं आहे, ते म्हणजे श्रवण. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद. समर्थ म्हणाले परमार्थ. सुद्धा आपण दुसऱ्यांचं सुख हे आपण हसून पाहतो, परंतु एकमेकांशी तुलना ज्यावेळी आपण करत असतो ना, त्यावेळी आपल्या वाटेला दुःख येत असतं. त्याच्या वाटेला काय आहे? एखाद्यावरती प्रसंग आलेला आहे, प्रसंग आला, आपल्याला कोणी बोलावलं किंवा आपल्या डोळ्यासमोर झालं तर नक्कीच आपण स्वतःहून मदत केलीच पाहिजे. तिथे कशाचाही विचार न करता आपल्याला जेवढं काही कार्य करता येईल तेवढं आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. अनेक प्रसंग घडतात हो, परंतु आपण विचार करतो की आपल्या डोळ्यासमोर एखादा प्रसंग घडलेला आहे, आपण त्याच्या बघा दुःखाला आपण जात नाही. आलेला दुःख आहे त्याच्या प्रसंगाला आपण धावून जात नाहीये. आपण विचार करतो अरे एवढे जण लोक आहेत रस्त्यावर, ते सुद्धा जात नाही, मग आपण का जावं? माणुसकी हे नातं टिकवता आलं पाहिजे, तरच खरी किंमत आहे ना. जर तोच प्रसंग आपल्यावर असता आणि आपल्याला जर कोणी मदत केली नसती तर आपल्या मुखातून आपल्या तोंडातून चांगले शब्द निघाले असते का हो? विचार करा, ही जाणीव असली पाहिजे. आपण ज्या ज्या वेळी मदत करतो ना त्या त्यावेळी देव सुद्धा, परमेश्वर सुद्धा आपल्याला देणे ईश्वराचे हो, देणाऱ्याचे हात हजार, अनेक मार्गाने ते तुला मदत करेल एवढा विश्वास ठेव. परंतु आपण मदत करायलाच जात नाही.
अहो, मदत केली तर काही कमी नाही होत. आपल्याकडे काही असेल ना, दुसऱ्यांना देणं खरंच गरजेचं आहे. काय घेऊन काही जाणार नाही. आपले पैसे असले, काही असलं, आपले खिसे काही भरून जाणार नाही होतो. आयुष्यात पुन्हा पुन्हा संधी येत नाही, बरोबर की नाही? अनेक प्रकारच्या संधी येतील, पण जन्माची पुन्हा संधी नाही आहे की हा जन्म गेल्यावर पुन्हा तो जन्म प्राप्त नाही आहे ना. म्हणून आपण सौंदर्याकडे पाहत असतो. सौंदर्य सोडून संस्कार हे पाहिलं पाहिजे. हे बघून नातं जोडलं गेलं पाहिजे. सौंदर्याला किंमत नाही हो. देणे ईश्वराचे, रूप त्याचं आहे, गुण त्याचं आहे. आपण चेहऱ्यावरून पाहतो, अरे याला मदत करू का, तो श्रीमंत आहे मग त्याला मदत केली तर चालेल, तो गरीब आहे त्याला मदत करून मला काय मिळणार आहे, काही नाहीये. आपल्यावरती असणारे संस्कार, आपल्यावरती असणारी परमेश्वराची शिकवण हे पाहूनच नक्की त्या समोरच्या व्यक्तीला मदत करता आली पाहिजे. कारण का माहितीये, एखादी वस्तू आपण ज्यावेळी घेतो बघा दुकानातून, त्यावेळी जी संपूर्णपणे पॅकिंग असते तीच वस्तू आपण घेत असतो ना. बघा, एखादा बिस्किट असेल बघा, भाग कसा दिलेला आहे, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपल्याकडे पैसे आहेत, आपण बिस्किटचा मोठा पुडा घेतला, 50 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्या बिस्किटाच्या पॅकेटवर होल आहे किंवा तो बिस्किट पुडा फुटलेला आहे, तर आपण तो घेऊ का? नाही ना. आता 50 रुपयाचा आपल्याला पुडा घ्यायचा, आपण चांगलाच घेणार की नाही. म्हणून विचारसुद्धा उत्तमाचे असले पाहिजे. आपण कशा प्रकारे एकमेकांना मदत करतो, लोक आपल्याला मदत करतील का, याचा विचार आपण करायलाच. म्हणून जीवनामध्ये असं उत्तमाने राहिलं पाहिजे, उत्तमतेने स्वभावाने जगलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर प्रसंग ओढावलेला आहे त्या प्रसंगानं सामोरी गेलंच पाहिजे. आणि आपल्यावरती जरी प्रत्यक्षपणे आलेलं दुःख, त्या दुःखावर मात करणारा परमेश्वर आहे. आपल्यामध्ये काय हवं? स्मरण हवं, बरोबर की नाही? किती दुःख येऊ दे, किती प्रसंग येऊ दे, किती अडचणी येऊ दे, तरी सुद्धा त्या अडचणी, ती संकट, ती प्रसंग नक्कीच दूर गेल्याशिवाय नाही. म्हणून नाती जोडली पाहिजेत, कधी तोडू नका हो. कारण आयुष्यात पुन्हा पुन्हा आपल्याला ती माणसं पाहायला मिळणार नाही. कारण आपण निर्णय घेत असतो, परंतु एखादा निर्णय ज्यावेळी आपण चुकीचा घेतो ना, त्यावेळी चुकीचा घेतलेला निर्णय हा आपल्याला अनुभव देऊन जातो आणि नंतर तोच अनुभव पूर्णतः शिकायला मिळतो. म्हणून भाग कसा दिलेला आहे, निर्णय घ्यायचेत तर उत्तमाचे निर्णय घ्यायचे. निर्णय घेत असताना आधी विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजे. नंतर बघा, प्रत्यक्षपणे निर्णय घेतल्यावर विचार करत बसू नका. कारण समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे. ज्या प्रकारे श्रवणात आपल्यामध्ये असते ना, ती ऐकताना सुद्धा उत्तमाची वाटत असते. उत्तमाचं चॉकलेट असेल, खायला उत्तमाचं वाटतं, मग तसंच परमेश्वराच्या चरणी असेल तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भरभरून देईल, यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.